भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली। क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचं दिसत आहे। कथित संभाषणामुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले। या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, पण ही ऑडिओ क्लिप आता चर्चेचा विषय ठरली आहे। गिरीश महाजन यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे कुटुंबीय असल्याचं यावरून स्पष्ट दिसतंय। कथित क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आली। यावरून दिसतंय की महाजन आणि खडसे यांच्यातील संघर्ष संपला नाही। या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलं आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। खडसे हे भाजपवर टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रिपद का, असा सवाल या दरम्यान उपस्थित करण्यात आला। क्लिपमध्ये विजय चौधरी रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो, तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं नाही। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही करू नका, मी करतो बरोबर। आता गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन येतो, गंमत बघा। हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो। घेणं देणं काही तथ्य नसतं। पण फोटो दाखवतो, फोटो सगळे शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ दुनियाभरचे पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। बरोबर, मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ। कसं काय झालं असं एका घरामध्ये, ती पण एका घरात, त्याची ती खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो। जी भाऊ। आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो। तसं करतो, उठावून आता। जी भाऊ, जेवण करतो, विमान पकडायचं 10 मिनिट। हो।